आम्ही मंडळी इच्छुक होतो, परंतु यड्रावकर साहेबांच्याबरोबर चर्चा झाली आणि काही वेगवेगळ्या माध्यमातून अडचणी असल्यामुळं या ठिकाणी आम्ही थांबायचं ठरवलं. परंतु मी पूर्णपणे शाहू आघाडीला पूर्णपणे पाठिंबा देण्याचं देखील सकाळीच एक मीटिंग घेऊन आमच्या नरसिंहवाडीच्या वतीनं दादा या ठिकाणी जाहीर केलं आणि तसा व्हॉट्सअपवर निरोप देखील दिलेला आहे. या ठिकाणी खासदार धैर्यशील माने साहेब, उल्हासदादा, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब, आमचे डांगे साहेब, भैया, ह्या सगळ्यांच्याबरोबर बोलणं झालं होतं. आणि यानंतर मग ह्या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर थोडंसं सगळ्यांना थांबावं लागलं. बऱ्याच लोकांचे आमच्या मतदारसंघातल्या काही ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत त्या नाराज लोकांच्या देखील तेही माझ्याकडे येऊन बऱ्यापैकी बसले आणि त्याच्यावरही बऱ्याच सांगोपान चर्चा झाली. आणि त्यामध्येही आम्ही असं ठरवलं की काही नाही, आपण एकमुखी आता शाहू विकास आघाडीच्या पाठीमागं लागायचं आणि जे काय असेल ते भविष्यामध्ये आपली आपली कामं करून घ्यायची. आणि निश्चितपणानं विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे यड्रावकर साहेब असतील, आमचे धैर्यशील माने दादा असतील, आमच्या उल्हासदादा असतील, हे सगळी चांगलं काम करणारी माणसं या व्यासपीठावर आलेले आहेत. आणि त्यामुळं आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडं कन्यागत पर्व काळ उद्याच्या 28 साली येतो आहे. यामध्ये सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करायचं ठरवलं. खरं तर मी 9 महिन्यापूर्वी किंवा आता 9-10 महिन्यापूर्वी नरसिंहवाडीमध्ये आम्हाला कन्यागतमध्ये काय लागणार आहे याचा एक आराखडा तयार करून आमदार साहेबांना दिलेला आहे. आणि आमदार साहेबांना आम्ही असंही सांगितलं की तुम्हाला तालुक्यातली काय काय कामं त्यामध्ये ॲड करायची असतील ती सगळी आपण करावीत. आपण सगळे मिळून एकमेकाच्या हातात हात घालून काम करू. मागच्या वेळेला उल्हासदादाने कन्यागतमध्ये बऱ्यापैकी पैसे आणले, त्यावेळेला आम्ही शेकड्यात आणले. मला यड्रावकर साहेबांचं अभिनंदन करायचं आहे. ते म्हटले ह्या वेळेला आम्ही शेकड्यात मागायचे नाही, हजारात पैसे मागायचे आणि हजारांना पैसे मंजूर करून आणायचे आणि या तालुक्याचा विकास पूर्ण करायचा. आणि अशा पद्धतीने विकासाच्या अजेंड्याला या ठिकाणी आम्ही पाठिंबा दिलेला आहे. माझं नरसिंहवाडी गाव निश्चितपणानं आपल्या या आघाडीच्या पाठीशी राहील. चांगल्या पद्धतीचं मतदान आम्ही मिळवून देऊ. थोडंसं भाजपच्या विचाराची मंडळी तिथं आहेत, परंतु तरी देखील आमच्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये जर सांगितलं तर ती मंडळी बऱ्यापैकी आपल्याला मदत करतील अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी मनापासून शाहू आघाडीला पाठिंबा व्यक्त करतो. आणि